गेली, परंतु त्याने तो दिवा विझविला आणि तिला लाथा मारल्या. मात्र यमाई किंवा यमी ही भातृभक्त भाऊभक्त असल्या कारणाने तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. भविष्यात सांगतात की यमाच्या पायामध्ये कृमी झाले, किडे पडले. त्यावेळेला ती यमाईच स्वतः आपल्या भावाच्या पायातील किडे काढून त्याचं दुःख दूर व्हावं म्हणून प्रयत्न करत होती. आजही आपण पाहतो की अनेक लोकांच्या पायाच्या जखमा आहेत, त्या लवकर बऱ्या होत नाहीत. ह्या भाऊबीजेच्या काळामध्ये बहिणीच्या केलेल्या उपमर्दाचा किंवा आपल्या भावाचं औक्षण करण्यामध्ये ज्या बहिणींना संधी मिळत नाही किंवा या निमित्ताने भावाबद्दल मनामध्ये कटुता निर्माण होते, अशा प्रत्येक व्यक्तीच्या पायाच्या जखमा आज तर अलीकडे तर काय शुगरचं निमित्त झालेलं आहे आणि सर्वत्रच आपणाला या जखमा बऱ्या न होण्याचं चित्र पाहायला मिळतं. मात्र सांगतात की यमद्वितीयेला दक्षिणेकडे तोंड करून जर पंथी लावली आणि त्या पंथीमध्ये वात जळून जी काजळी झालेली आहे, ते काजळीचं जे काळेपण आहे किंवा तेलाचा राहिलेला भाग आहे, ते तेल मलम लावल्याप्रमाणे जखमेला लावलं तर जखम बरी होते. कारण साक्षात यमाई ही आपल्या भावाच्या दुःख वेदना दूर करण्याकरता त्या दीपज्योती निमित्ताने आलेली असते. आणि अशा प्रकारच्या अनेक ज्या गोष्टी आपल्याला दुरान्वयाने सुद्धा समजत नाहीत, अशा अनेक गोष्टी या दिवाळी सणाच्या निमित्ताने आपल्याला अनुभवायला येत असतात आणि आपलं जीवन मंगल करणाऱ्या अवस्था असतात. बऱ्याच वेळा अशी परिस्थिती होते की आपण या सण आणि उत्सवाकडे पहिल्यासारखं पाहत नाही. बऱ्याच वेळा त्याच्याकडे अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष केलं जातं किंवा काहीतरी कर्मकांड आहे असं म्हणून देखील तिकडे दुर्लक्ष होताना दिसतं. मात्र भाऊ आणि बहीण हे अतिशय श्रेष्ठ नातं आहे आणि या पवित्र नात्याचा संकल्प किंवा या पवित्र नात्याचा संबंध सदैव आपणाला पाहायला मिळालेला आहे. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा असं म्हटलेलं आहे. त्यामुळे चंद्र असो, धन्वंतरी असो, लक्ष्मी माता असो, हे बहीण भावाचं नातं आहे आणि या पवित्र किंवा श्रेष्ठतम अशा जीवात्म्यांचा समुद्र मंथनातून निर्माण झालेले असू देत, पण त्यांच्याबद्दलचा जो आदर गौरव पूजन आहे, ही परंपरा आपण लक्ष्मी पूजनाच्या धन्वंतरी पूजनाच्या निमित्ताने पाहिलेली आहे. तसंच यमद्वितीया म्हणून आज यम आणि यमीची सुद्धा पूजा बहीण भावाचं एकमेकाला औक्षण करण्याचं रहस्य आपण या ठिकाणी पाहत आहोत. हीच परंपरा आपणा सर्वांना माहीत आहे की संत श्रेष्ठ किंवा ज्यांना आपण माऊली म्हणतो आहे, त्या संत ज्ञानेश्वरांच्या बाबतीत देखील आपणाला ही गोष्ट पाहायला मिळते. ज्ञानेश्वर भले वयाने मोठे असतील, पण तरी देखील त्यांची बहीण ही अतिशय लहान असून सुद्धा महान ज्ञान होतं त्यांना. आणि त्या ज्ञानाच्या निमित्ताने जगामध्ये होत असलेल्या न्याय अन्याय स्तुती निंदा कशाचाही विचार न करता तुम्ही मुक्त जीवन जगलं पाहिजे, आनंदी जीवन जगलं पाहिजे, अशा प्रकारचं ज्ञानबोध करणारे, तशा प्रकारचे परंपरा सांगणारी एक श्रेष्ठ भगिनी म्हणजेच आपणा सर्वांना ज्ञात असलेली आदिमाया आदिशक्ती मुक्ताबाई. ज्ञानदेवांचं आणि मुक्ताबाई, तसं तर निवृत्तीनाथ असतील, सोपानदेव असतील, यांच्याबद्दल देखील बहीण म्हणून ते नातं आहे, परंतु निवृत्तीनाथाचं आणि सोपानदेवाचं जेवढं जमलं नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ज्ञानदेवांच्या बाबतीत आपणाला पाहायला मिळतं की हे दोन बहीण भाऊ अतिशय लाडके आणि अतिशय संकट परिहार करण्यासाठी, एकाच दुःख असेल तर दुसऱ्याने तिला शांत करण्याचं आणि दुसऱ्याला दुःख निर्माण झालं तर पहिल्याने तिला शांत करण्याचं, अशा प्रकारचं एक अविनाभाव नातं आपल्याला पाहायला मिळतं. हे बहीण भावाचं पवित्र नातं जे आहे, ही बहीण भावाची जी पवित्र परंपरा आहे,
ती सांभाळण्यामध्ये तशा प्रकारचं एक वैशिष्ट्य आज आपण औक्षण दिवे वगैरे म्हणतो आहे, पण ज्ञानदेवांना कुठे दिवे मिळाले होते तेव्हा? ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा त्याने एक सुंदर ओवी लिहिलेली आहे आणि ती ओवी लिहित असताना त्यांनी चंद्र, सूर्य आणि अग्नी यांना साक्ष ठेवलेला आहे. आणि म्हणून बहुतेक पारायणाच्या समाप्तीच्या वेळेला आदल्या दिवशी दीपोत्सव करण्याची परंपरा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यावेळेला ज्ञानदेवाच्या ओवीचा उल्लेख केला जातो, वेगवेगळ्या अभंगांचा उल्लेख केला जातो. परंतु प्रत्यक्ष जेव्हा ज्ञानेश्वर होते तेव्हा त्यांना दिव्या जाळायलाच काय, परंतु भाजी बरोबर खाण्यासाठी सुद्धा, फोडणीसाठी सुद्धा चमचाभर तेल मिळणं दुरापास्त होतं. अशा वेळेला मुक्ताईने त्यांना कुठली निरांजन ओवाळली असतील? त्यांनी एकच निरांजन ओवाळलं, ते म्हणजे ज्ञानज्योती, आत्मज्योतीचं. ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हणून त्यांनी जे दिलेलं ज्ञान आहे, त्या 64 ओव्या असं आपण म्हणतो, त्या 64 ओव्याच तुमच्या आमच्यासाठी 64 कला आहेत. 14 विद्या, 6 शास्त्र आणि 64 विद्या हे तुम्हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत श्रेष्ठ आहे. ती चांगदेव 65 असू दे किंवा हिची 64 असू दे, या आपल्या जीवनामध्ये एक नवीन प्रकारचा सिद्धांत देणाऱ्या आणि पवित्र ज्ञानाचा करणाऱ्या अशा प्रकारच्या विचार केला. बहीण आणि भावा औक्षण म्हणजे त्या ज्ञानज्योतीने आत्मज्योतीला किंवा आत्मतत्वाला औक्षण करणं, हा सिद्धांत या ठिकाणी आम्ही लक्षात ठेवला पाहिजे. तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये बहीण आणि भाऊ हे नातं आहे, पण आत्म्याला कुठे बहीण आणि भाऊ नातं आहे? तेव्हा नंतरच्या कालावधीमध्ये ही सृष्टी चक्र चालण्यासाठी एका पुरुषाची आणि एका स्त्रीची गरज आहे. म्हणून ईश्वराने आपल्यापासूनच शक्तीपासून ब्रह्मा विष्णू रुद्रांची, ब्रह्मापासून झालेल्या कन्येनंतर स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन सृष्टीचे चक्र निर्माण व्हावं, अशा प्रकारची परंपरा निर्माण केली. तर एका बाजूला अयोनिज अशा प्रकारची सृष्टी सुद्धा निर्माण केली. अशा या शिव परमात्म्याच्या या अविनाभाव अशा लीलेमध्ये बहीण आणि भावाचं नातं एक वेगळ्याच पद्धतीचं नातं आहे. आणि त्या सर्व बहिणींच्या रक्षणासाठी, त्या बहिणीच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचा सौख्याला भाव. आज बहिणीला सर्व प्रकारचे अधिकार प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतं. आज बहिणीसाठी सर्व प्रकारच्या सुविधा, कायदेशीर बाबी आपल्याला पाहायला मिळतात. वडिलांच्या सर्व प्रॉपर्टीमध्ये बहिणीचा हक्क आहे असं आपल्याला सांगितलं जातं. परंतु आध्यात्मिक मात्र विचार केला तर वडिलांचा वारसा सांगणारं कुणीच बघायला मिळत नाही. दुर्दैव आहे की आपणाला आध्यात्मिक चिंतन करण्यासाठी वेळच मिळत नाही. आपल्या सगळ्या परंपरा या ऐहिक आणि भौतिक स्वरूपाच्या झालेल्या आहेत. परंतु भौतिकाच्या पलीकडे, ऐहिकाच्या पलीकडे पारलौकिक म्हणून एक विशेष शक्ती आहे. त्या शक्तीकडे जाण्यासाठी ज्ञानज्योतीची आवश्यकता आहे. आणि त्या ज्ञानज्योतीने त्यांना औक्षण केलं होतं. त्यानंतरची परिस्थिती पाहिली तर आपल्या लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी भले 7-8 लग्न केली असली तरी सुद्धा परस्त्री ही माता आणि भगिनी समान आहे असे त्यांची अवस्था होती. त्यांनी मुस्लिम स्त्रीला सुद्धा आदराने साडी चोळी करून बहीण म्हणून गौरवाने पाठवलेलं होतं. असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या बाजूला हिरकणीला देखील तेवढ्याच गौरवाने मातृशक्ती स्वरूप समजून तिचं देखील अत्यंत वैभवात साडी चोळी देऊन, ओटी भरण करून कौतुकाने त्यांना पाठवलं होतं. आणि आजचा दिवस हा छत्रपतींच्या जीवनामधला कुणीही दुःखी कष्टी स्त्री असेल तर तिच्यासाठी ते अनन्य अशा प्रकारचे दान देत होते आणि सर्व माता भगिनी शिवरायांना औक्षण करत होत्या. लक्षात ठेवा, एक परिणामाचा समाज आहे की ज्या समाजामधल्या स्त्रीचं अनेक वेळा पतीकडून हनन होत असतं किंवा अपमान होत असतो. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राला सुद्धा त्यांनी त्या निमित्ताने सीतामाईबद्दल अपशब्द बोलल्याचं पाहायला मिळतं. मात्र तुम्ही हे चुकीचं बोलता आहात, असं चुकीचं वागू नका म्हणून परीट समाजाची माऊली स्त्री
हीच आज सर्वांना औक्षण करणारी, ज्ञानचक्षु उजळणारी, आपल्या पतीच्या चुकीच्या वर्तनाबद्दल किंवा पतीने बोललेल्या चुकीच्या शब्दाबद्दल त्याला जणू काही एक ज्ञानांजन देते आहे, ज्ञानदीपाने ओवाळते आहे. आणि म्हणून आज बहुतांश सर्वत्र प्रत्येक समाजामध्ये पर्यटक समाजाच्या सुवासिनींकडून सर्वांना औक्षण केलं जातं आणि या पवित्र दिवसाचं स्मरण केलं जातं. परटांची माऊली ही सर्वांची बहीण आहे. तो नदीवर असू दे, कुठेही असू दे, तरी सुद्धा तिच्याबद्दल कुणीही वाईट वागत नाही. परटिणीला मातृ समान किंवा भगिनी समानच संबोधलं जातं. हे सर्वत्र सिद्ध व्हावं म्हणूनच जणू आज सर्वत्र ज्यांना बहीण आहे नाही कशाचाच विचार नाही, पण परीट समाजाची स्त्री घरोघरी जाऊन सर्वांना औक्षण करते. लहान मुलं असू देत, मध्यम वयस्क असू देत किंवा वयोवृद्ध व्यक्ती असू देत, सर्वांना औक्षण करून बहीण या रूपाने ती सर्वांना औक्षण करते की जिथे तिच्या पतीने आपल्या पत्नीबद्दल आणि प्रत्यक्ष सीतामाईबद्दल अपशब्द बोलले होते, तेव्हा असं कधी असत नाही. स्त्री ही भगिनी रूपाने आहे आणि पुरुष हा भाऊ रूपाने आजच्या तिथीला सर्वत्र श्रेष्ठ असा आहे. आणि दिवाळीचा हा सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. अजून पांडवी पंचपर्यंत किंवा परवा सांगितल्याप्रमाणे कार्तिक पौर्णिमेपर्यंत उत्सव होत राहतात, परंतु या सर्व उत्सवामध्ये अतिशय श्रेष्ठ आणि पवित्र उत्सव म्हणजे हा भाऊ बहिणीच्या जीवनाचा अत्यंत श्रेष्ठ असा हा उत्सव आहे. आणि त्या उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण या दीपोत्सवाचं, दीपावलीचं अतिशय आनंदाने, कौतुकाने स्वागत करत आहोत आणि तो उत्सव आनंदाने साजरा करत आहोत. आपल्या सर्वांच्याच जीवनामध्ये या या दीपोत्सवाच्या निमित्ताने एक ज्ञानज्योत प्रबलित होऊ दे. आणि दक्षिणेला तोंड करून दिवा लावण्या पाठीमागचा हेतू असा आहे की साक्षात यमराजाला मृत्यू देवता असं म्हणतात, ती प्रसन्न व्हावी. हा बंधू प्रसन्न झाला तर बहिणीलाही औक्षण देतो आणि त्याचप्रमाणे जे जे लोक तो दिवा दक्षिणेकडे तोंड केलेले दिव्याच्या वातीला नमस्कार करेल, त्याच्या जीवनामधले जरा आणि ज्वर, मृत्यू या सर्वांपासून त्याला संरक्षण मिळेल. साक्षात मृत्यूशयेवर असलेल्या व्यक्तीला सुद्धा दक्षिणाभिमुखी असलेल्या ज्योतीचं दर्शन घेतल्या बरोबर काही काळासाठी का असेना, परंतु जीवन संजीवनी प्राप्त होऊ शकते. अशा प्रकारचा हा दिवा आहे. दिव्यामुळे अंधार दूर होतो, दिव्यामुळे अहंकार दूर होतो, त्याचप्रमाणे दिव्यामुळे आरोग्य सुद्धा प्राप्त होत असतं. आणि तशा प्रकारच्या या दीपोत्सवामध्ये आपण सर्वजण सहभागी झालेला आहात. आपणा सर्वांनाच जितके म्हणून भाऊ आहेत त्या सर्व भावांना देखील दीर्घायुष्य लाभावं आणि ज्या बहिणी त्यांना औक्षण करतायत त्या देखील निरोगी, सर्व प्रकारचे निश्चल, शाश्वत, अखंड सौभाग्य असू दे, संतती असू दे, संपत्ती असू दे, सर्व दृष्टीने त्यांची वृद्धी हो अशी भावना व्यक्त करतो. दुर्दैवाने जरा कायद्यामध्ये बदल झाल्यामुळे वास्तविक पाहता पतीची मालमत्ता आहे ती सतीची पत्नीची आहे म्हटल्यानंतर प्रश्नच येत नाही. बहिणीला तिचा पती मिळतो आणि तिच्या प्रॉपर्टीवर आपोआपच पत्नीचा हक्क राहतो. परंतु दुर्दैवाने आज असं आपल्याला चित्र पाहायला मिळतं की पती पत्नीचे वादविवाद होतात आणि त्यातून बहीण आपल्या घरी येते आणि त्या बहिणीचं संरक्षण करणं भावाला देखील अवघड जातं. भाऊजाई त्याला अनुमती देत नाही आणि म्हणून आज कायदा निर्माण झालेला आहे की भावाच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये म्हणजेच भावाच्या हिस्सा म्हणजे बहिणीचा अर्धा हिस्सा असेल. दुर्दैवाने या कायद्याच्या निमित्ताने आज बहीण भावामध्ये खूप मोठं तेढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि जी प्रत्यक्ष कुटुंब परंपरा आहे, पतीच्या प्रॉपर्टीवर तिचा हक्क असणं आवश्यक आहे किंवा पती संबंधी तिने कुठल्याही प्रकारे तिला बाजूला जाता कामा नये. तिने पतीच्या सानिध्यात राहिलं पाहिजे आणि पतीने सुद्धा तिचं पतन न होता तिचं सदैव संरक्षण करणं आवश्यक आहे. त्यासाठी कायदा गंभीर होणं आवश्यक होतं. ते बाजूलाच राहिलं आणि आज मात्र भावाच्या प्रॉपर्टीवरती बहिणीचं लक्ष दिलं गेलं. बहिणीला जरी ते नको असलं तरी तिचा नवरा
मला कुठल्याही परिस्थितीत अर्धा हिस्सा पाहिजे असं म्हणून आज बहीण भावांची भांडणं मेवण्याची भांडणं असतात, परंतु ती बहीण भावाच्या निमित्ताने आज पाहायला मिळतात. आजच्या भाऊबीजेच्या निमित्ताने आपण सर्वांनी संकल्प केला पाहिजे, किंबहुना शासनाने सुद्धा याच्यावर विचार केला पाहिजे की एकदा लग्न झालं की त्या पतीची अर्धी मालमत्ता ही त्या स्त्रीची असेल आणि त्याला सोडून तिला दुसरं लग्न करता येणार नाही. तो जर व्यसनी असेल किंवा आणखी कोणत्या प्रकारचा असेल तरी सुद्धा त्या पतीला सुधारणा करण्यासाठी कठोर कायदे असावेत. मात्र तिने घर सोडून जावं, पुन्हा भावाकडे राहावं, वडिलांच्या इस्टेटीवरती तिने हक्क दाखवावेत. या सगळ्या परंपरेमुळे आज आपली जी भारतीय सांस्कृतिक परंपरा होती ती मात्र आज कुठेतरी कलुषित किंवा बाधित झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि बहीण भावाचा वाद निर्माण झालेला आहे आणि पती पत्नी मधलं प्रेम संपून गेलेलं आहे. पर्यायानेच या सृष्टीमधला गृहस्थाश्रम हा गंभीर होत चाललेला आहे. तेव्हा हे गांभीर्य दूर व्हावं, सर्वांना सौख्य प्राप्त व्हावं, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा आणि बहीण भावाचं प्रेम जे आहे ते अविनाभाव अतूट अशा प्रकारचं असावं आणि पती पत्नीचं नातं देखील पहिल्यासारखंच अतिशय प्रेममय अशा प्रकारचं निर्माण व्हावं. कुणालाही कुठल्याही प्रकारे परस्पराबद्दल असूया वाटता कामा नये. उलट सर्वांनी एकमेकाबद्दल प्रेम भावना ठेवली पाहिजे आणि ते प्रेमच आपणाला ज्ञानाच्या मार्गातून परमात्म्यापर्यंत घेऊन जाईल. तशी शक्ती सन्मती दयाघन पार्वती परमेश्वर सद्गुरु धारेश्वर यांनी आपणा सर्वांस उचित अशा प्रकारचं यश, कीर्ती, ज्ञान सर्व काही प्रदान करावं आणि या आनंदमय असलेल्या दिवाळी सोहळ्याचा किंवा दीपोत्सवाचा आपणा सर्वांना आनंद व्हावा आणि अशा प्रकारची दिवाळी केवळ वर्षांनीच नव्हे तर रोज रोज आपल्या घरामध्ये राहावी. भावा बहिणीचं प्रेम असावं, पती पत्नीचं प्रेम असावं, मुलावडिलांचं प्रेम असावं, पै पाहुण्यांचं प्रेम असावं, गावागावाचं भावाभावाचं प्रेम वाढत जावं आणि जसं दिव्याने दिवे लावत जातो त्याप्रमाणे एकमेकांनी प्रत्येकाला प्रेम देऊन आपली ही पवित्र परंपरा वृद्धिंगत करावी. तशी शक्ती सन्मती दयाघन पार्वती परमेश्वर सद्गुरु धारेश्वराने आपणास द्यावी असं अभिष्ट चिंतन करतो. आणि या छबिना सोहळ्यामध्ये कार्यक्रमात सहभागी व्हायचा असल्यामुळे आज एवढीच अल्पशी सेवा करून आपली सर्वांची रजा घेतो. ओम शांती शांती शांती. सर्वांना अनंत शुभेच्छा. पुन्हा एकदा सर्व भगिनींना या दीपोत्सवानिमित्ताने अनंत अनंत शुभेच्छा, शुभाशीर्वाद. तथास्तु. जय धारेश्वर.